मी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं मोदीजींनी मला ती जबाबदारी दिलेली आहे. मी ती करत राहणार आहे. अनेक लोकांना वाटतं की मी दिल्लीत गेलं पाहिजे, पण त्या सगळ्यांना सांगतो मी मुंबईत आहे. फडणवीस दिल्लीला जावेत म्हणून देव पाण्यात ठेवलेल्या नेत्यांना फडणवीसांनी काल दिल्लीतनं दिलेला हा संदेश. कट टू आज सकाळी एक बातमी येते. मुख्यमंत्र्यांकडे सर्वोच्च अधिकार, अर्थात त्यांच्याकडेच ते असतात, यात निर्णय घेण्याची काय गरज. दुसरी बातमी येते, विनोद तावडे उत्तर प्रदेशचे प्रभारी. पक्ष कार्यकारिणीत विनोद तावडेंचं स्थान कायम, अर्थात यातही काही विशेष वाटणार नाहीये. पण कालचा देवेंद्र फडणवीसांचा दौरा नेमका कसा झाला, या दौऱ्यामध्ये ते कोणाकोणाला भेटले, त्यानंतर आणि त्या दरम्यान कोणकोणते निर्णय जाहीर झाले आणि यातनं कशी जिरवण्यात आली, समजून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. गेल्या महिन्याभरातला देवेंद्र फडणवीस यांचा हा दुसरा दिल्ली दौरा होता. यापूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तेव्हा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला होता, किंवा राजीनामा झाल्या फडणवीस दिल्लीच्या दिशेनं रवाना झाले होते. दिल्लीतनं देवेंद्र फडणवीस माघारी फिरले तेव्हा जोशींना शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देत असल्याचं जाहीर करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीसांकडे ही जबाबदारी देण्यात यावी म्हणत फडणवीसांना दिल्लीला घेऊन जाण्याचं चक्रव्यूह आखण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पण फडणवीसांनी या ऑफरला थेटपणे नकार दिल्याचं देखील बोललं गेलं. आता यातल्या किती गोष्टी खऱ्या आणि किती गोष्टी खोट्या हे सांगता येत नसलं तरी दिल्ली दौऱ्याचं हे टायमिंग महत्वाचं होतं. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या आणि फडणवीसांना यावेळी नकार देता येणार नाही असं सांगण्यात येऊ लागलं. काहीही करून उत्तर प्रदेशच्या निवडणुकींच्या पूर्वी फडणवीसांना केंद्रात घेऊन जाणं, आर्थिक नाकेबंदी करून भावी पंतप्रधान पदाच्या रेसमधनं साईडलाईन करण्याचं राजकारण यामागे असल्याचं बोललं जाऊ लागलं. मात्र पुन्हा एकदा फडणवीस नाहीत तर मग कोण, या चर्चा महत्वाच्या ठरू लागल्या. एकनाथ शिंदे पक्षीय लढाईत सर्वोच्च न्यायालयात बॅकफुटवर पडायला लागले. त्यानंतर पुन्हा शिंदेच्या शिवसेनेचं भाजपमध्ये मर्जिंग आणि शिंदे मुख्यमंत्री असं समीकरण जुळवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण या गोष्टी प्रॅक्टिकली अशक्य ठरणार आहे. फडणवीसांच्या गेल्या दौऱ्यात अमित शहांसोबत त्यांची बैठक झाली होती. आता तो फोटो पाहिला आणि कालचा फडणवीस आणि मोदींचा फोटो पाहिला आणि या दोन फोटोंना समोरासमोर ठेवून फडणवीसांची बॉडी लँग्वेज पाहिली तर फडणवीसांना दिल्लीला घेऊन जाण्याचा दिल्लीचा डाव उधळला असं म्हणायला पुरेसा स्कोप दिसतो. असो, आपण बोलत होतो फडणवीस दिल्लीला जातील तर मग कोण. मराठा फॅक्टरच्या या चर्चेत विनोद तावडेंचं नाव समोर येत होतं. पण कालच्या बैठकीत भाजपनं आपली कार्यकारिणी जाहीर केली आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीसांची नरेंद्र मोदींसोबत बैठक चालू होती तेव्हाच ही यादी जाहीर झाली आणि यातलं महत्वाचं नाव ठरलंय ते विनोद तावडे यांचं. विनोद तावडेंचं नाव पुन्हा कार्यकारिणीत आल्यानं तावडेंचं नाव आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या यादीत नसणार आहे हे तर जवळपास निश्चित झालंय. याशिवाय तावडेंकडे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची जबाबदारी टाकल्याचं आजच घोषित झालंय. याचाच अर्थ काढायचा तर तावडे आता पक्ष संघटनेतच काम करतील यावरती काल शिक्कामोर्तब झाल्याचं दिसलं. देवेंद्र फडणवीस दिल्लीला येणार असतील तर मराठा सीएम कोण, या फॅक्टरवरती विनोद तावडे असतील का, अशा ज्या काही चर्चा होत्या त्यावरती टायमिंगवर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसल्यानेच फडणवीसांचा हा दौरा शेवटचा घाव ठरला असं म्हणायला स्कोप राहतोय. आता या गोष्टी काही इथपर्यंतच थांबत नाहीत. काल फडणवीसांनी मोदींची भेट घेतली आणि आज एक निर्णय जाहीर झालाय. राज्य सरकारकडनं महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित करण्यात आली. या निर्णयानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झालाय. आता मुख्यमंत्री कोणत्याही खात्याच्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयात थेट हस्तक्षेप करू शकतात. मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्याचा निर्णय देखील बदलू शकतात. यापूर्वी देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात मुख्यमंत्र्यांकडेच सर्वोच्च अधिकार देण्यात आलेले. मग असा लिखित निर्णय का आला, तो देखील आजच का आला. असे कोणते मंत्री आहेत जे मनमानी निर्णय घेतात, किंवा असे कोणते मंत्री आहेत ज्यांची बळं आवाक्यात आणणं देवेंद्र फडणवीसांना गरजेचं वाटतंय. साहजिकच इथं पक्षासहित मित्र पक्षांच्या भावी मुख्यमंत्र्यांची यादी समोर येते. विशेषतः एकनाथ शिंदेंचं खातं आणि त्यांच्या पक्षाकडे असलेल्या खात्यांवर थेट कंट्रोल ठेवणं देवेंद्र फडणवीसांना आवश्यक वाटत असल्याचं दिसून येतं. अगदी गेल्या काही दिवसातल्या बातम्या बघितल्या तर लक्षात येईल. चाकणचं उदाहरणच घेऊयात. चाकण इथल्या उद्योजकांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आपल्या अडचणींचा पाढाच वाचला. रस्ते, औद्योगिक सोयी सुविधांच्या अभावांची लक्तरं त्यांनी वेशीवर टांगली. एकीकडे इन्फ्रामॅन म्हणून फडणवीसांची होणारी इमेज आणि दुसरीकडे बाहेरचे उद्योग येणं दूरच, पण इथल्याच उद्योजकांनी सरकार विरोधात केलेला आक्रोश दिसला. साहजिकच ही गोष्ट थेटपणे फडणवीसांना डॅमेज करणारी. पण या असुविधेला उद्योजकांच्या पलायनाला जबाबदार खाती कोणती, तर एक उद्योग मंत्रालय आणि दुसरं नगर विकास खातं.
एका खात्याचा कार्यभार उदय सामंतांकडे तर दुसऱ्या खात्याचा कार्यभार एकनाथ शिंदेंकडे. थेट शिंदेंच्या शिवसेनेची खाती जबाबदार. आजच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे नेमकं काय झालं तर नियमानुसार प्रत्येक निर्णयाचं पुनर्विलोकन मुख्यमंत्री करणार, जे ते करतच होते. एकनाथ शिंदे यांनी घेतलेले अनेक निर्णय ते बदलू शकणार, जे ते यापूर्वी देखील बदलत होते. आता फक्त याच्या बातम्या कमी होतील, कारण सर्वसामान्य प्रशासकीय कार्यपद्धत म्हणूनच याकडे पाहता येईल. तरी देखील आजचा हा निर्णय का जाहीर झाला? साहजिकच फायनल बॉस कोण आहे हे पक्षातील लोकांसहित मित्र पक्षांना सांगण्यासाठी कालच्या मोदींच्या भेटीनंतर लगेचच असा निर्णय आल्याचा अर्थ आता या सगळ्या दावेदारांना मिळू शकतोच. 4 वर्षांपूर्वी सत्तेला बाहेरून पाठिंबा देणारे आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर करणारे फडणवीस, दिल्लीतनं फोन येताच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे फडणवीस, लोकसभेची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचं सांगून पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करणारे फडणवीस आणि आज नकार स्पष्टपणे सांगणारे फडणवीस. इथपर्यंतचा कालचा दिल्ली दौरा गेला असं म्हणता येतं. आणि या दौऱ्यात दिलेला ठाम नकार आणि स्वीकारलेला नकार याचं उदाहरण म्हणूनच कालपासून विनोद तावडेंकडे यूपीची जबाबदारी आणि मंत्र्यांचे निर्णय बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना या 2 बातम्यांकडे पाहता येतं. तुम्हाला काय वाटतं? फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यामुळे कोणते पत्ते कट झाले? तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.